मागील व्हिडिओमध्ये प्राणी साम्राज्यातील अपृष्ठवंशी प्राणी हा अतिशय मनोरंजक विषय पाहिला आहे. आता आपल्याला समजते की पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचे वर्गीकरण वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांच्या आधारे कसे केले जाते. मग पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचे काय? तर पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांवर लक्ष केंद्रित करूया का? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि पाठीचा कणा असलेल्या या प्राण्यांचे, ज्याला पुष्ठवंशी प्राणी देखील म्हणतात, वर्गीकरण कशाच्या आधारावर केले जाते? मी तर तयार आहे. तुम्ही सगळे तयार आहात का? चांगले लक्ष केंद्रित करा बरं का. हा धडा शिकवण्याचे उद्दिष्टे: तुम्हाला समजेल की प्रोटोकोड कोरडेट्स आणि नॉन कोडेट्स यांचा एक दुवा तयार करते. मीन उभयचर सरपटणारे प्राणी, प्राणी किंवा सस्तन प्राणी असतो, त्यांच्या वैशिष्ट्यांसह आधारे आपण कोणत्याही पुरुषवंशी प्राण्याला त्यांच्या वैशिष्ट्य गटात ठेवण्यास सक्षम असाल. या धड्यातील कीवर्ड्स: नोटोकॉर्ड ही पाठीच्या मणक्याची आदमी सुरुवात आहे. हे भ्रूणामध्ये मोसोडर्म पेशींपासून बनवलेली एक लहान लवचिक रॉड म्हणून दिसून येते, जे गर्भाच्या पेशीच्या 3 थरांपैकी एक आहे. हे केवळ फायलम कॉर्डाट या प्राण्यांच्या गटात आढळली जाते. मानवांचा समावेश आहे. कोलोमेक एखाद्या प्राण्याच्या द्रवाने भरलेली शरीराची पोकळी, ज्यामध्ये अंतर्गत अवयव असतात. द्विपक्षीय समरूपता शरीर समरूपता, जिथे शरीर केवळ एक विमानात 2 समान भागांमध्ये विभागले जाऊ शकते. ट्रिप्लोब्लास्टिक गॅस्ट्रोलॉची एक स्थिती, ज्यामध्ये 3 प्राथमिक जंतू थर असतात: एक्टोडर्म, मोसोडर्म आणि एंडोडर्म. मार्सुपियल्स एक स्तनप्राणी जे इफ्रा क्लास मेटाथेरियाशी संबंधित आहे, ज्यास कधीकधी मार्सुपियल म्हणतात. पोषण जगण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारे अन्न व इतर गोष्टी एखाद्याला किंवा काहीतरी पुरवणे. संकल्पना नकाशा: प्रोटोकॉर्डेट हे प्राणी द्विपक्षीय समपित त्रिसूत्री व कोएलोम असलेले असतात. व्यतिरिक्त ते शरीराच्या डिझाईनचे एक नवीन वैशिष्ट्य दर्शवतात. हे म्हणजे नोटोकॉर्ड कमीत कमी त्यांच्या आयुष्यात काही टप्प्यांवर नोटोकॉर्ड ही लांब रॉडसारखी आधार रचना आहे. कॉर्ड म्हणजे स्ट्रिंग, जे आतड्यांपासून मज्जातंतुकांना वेगळे करणारे प्राण्याचे मागील बाजूस चालते.
नोटोकॉर्ड आणि कशेरुका स्तंभामध्ये काय फरक आहे? नोटोकॉर्ड ही गर्भाच्या अवस्थेत आढळणाऱ्या कोरेशुका स्तंभाचे आदिम रूप आहे, जे नंतर कोरेशुका स्तंभात विकसित होते. हे स्त्रियांना झेडण्यासाठी आणि सहज हालचाल करण्यासाठी जागा प्रदान करते. प्रोटोकॉर्डमध्ये त्यांच्या जीवनाच्या सर्व टप्प्यांवर किंवा प्राण्याच्या संपूर्ण लांबीसाठी नोटोकॉर्ड असू शकत नाही. बालानोग्लास, हार्डोमेनिया आणि ऑफिमॉक्सिस ही उदाहरणे आहेत. व्हर्टब्रेट या प्राण्यांमध्ये खरा कोशेरुका स्तंभ आणि अंतर्गत सांगडा असतो, ज्यामुळे स्नायू स्लंगबिंदूचे पूर्णपणे भिन्न वितरण हालचालीसाठी वापरले जाऊ शकते. पृष्ठवंशी प्राणी द्विपक्षीय समापित त्रिसूत्री कोलिलेकम आणि खंडित असतात. शरीराची ऊती आणि अवयवांच्या गुंतागुंतीचा फरकसह. सर्व कोडॅरिटर्समध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत: नॉकोकॉर्ड असणे, पुष्टीय मज्जातून कॉर्ड असणे, ट्रायलोबस्टॅटिक आहेत, गिल पाऊच जोडलेली असावेत, कोएलमेट आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांचे 6 वर्गात वर्गीकरण केले जाते: स्फियास्टिल ओस्टोमा, स्वायक्लोस्टोमा जबडा नसलेली पृष्ठवंशी प्राणी आहेत. लांबट इलासारखे शरीर, वर्तुळाकार तोंड, पातळ त्वचा आणि स्केललेस अशी त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ते इतर पृष्ठवंशी प्राण्याचे एक्टोपॉरोसाइट्स किंवा बेर आहेत. प्रोटोमिझॉन, लोम्प्रो आणि मॅक्सिकन ही उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ मासे. मीन हे मासे आहेत. ते केवळ जलचर प्राणी आहेत. त्यांची त्वचा तराजू प्लेटलेट्सने झाकलेली असते. ते गिल्सचा वापर करून पाण्यात विरघळलेले ऑक्सिजन मिळवतात. शरीर सुव्यवस्थित असून हालचालीसाठी स्नायूंचा शेपटीचा वापर केले जातो. ते थंड रक्ताचे असतात आणि त्यांच्या हृदयात केवळ 2च कक्ष असतात, मानवांचे 4 कक्षप्रमाणे. ते अंडी घालतात. आपण अनेक प्रकारच्या माशांचा विचार करू शकतो. काही शार्कसारख्या पूर्णपणे कुर्चापासून बनवलेले सांगाडे आणि काही टूना किंवा रोहू सारखे हाड आणि उपस्थित दोन्हीपासून बनवलेले सांगाडे असलेले. ॲम्फिबिया तराजू अनुभवी हे प्राणी माशांपेक्षा वेगळे असतात.
त्वचेत श्लेष्मा ग्रंथी असणे. 3. चरबांचे हृदय. श्वसन एकतर गिल्स किंवा फुफ्फुसाद्वारे होते. ते अंडी घालतात. हे प्राणी पाण्यात व जमिनीवर आढळतात. बेडूक, तोड आणि स्लॅमेंडर ही काही उदाहरणे आहेत. रेप्टिलिया. हे प्राणी थंड रक्ताचे असतात, तराजू असतात आणि फुफ्फुसातून श्वास घेतात. त्यांच्यापैकी बहुतेकांचे हृदय 3 चेंबर्सचे असते, तर मगरींचे हृदय 4 कक्षाचे असतात. ते कडक आवरण असलेली अंडी घालतात आणि त्यांना पाण्यात अंडी घालण्याची आवश्यकता नसते. उभयचर प्राण्यांपेक्षा भिन्न साप, कासव, सरडे आणि मगरी या वर्गात मोडतात. एव्हज. हे उबदार रक्ताचे प्राणी आहेत. 4 चेंबर्सचे हृदय असणे. ते अंडी घालतात. पंखाच्या बाहेरचे आवरण असते आणि उड्डाणासाठी 2 अग्रभाग बदललेले जातात. ते फुफ्फुसातून श्वास घेतात. सर्व पक्षी या वर्गात मोडतात. मॅमलिया. सस्तन प्राणी हे उबदार रक्ताचे प्राणी आहेत, ज्यांचे हृदय 4 चेंबर्सचे आहे. लहान मुलांचे पोषण करण्यासाठी त्यांच्याकडे दूध निर्मितीसाठी स्तनग्रंथी असतात. त्यांच्या त्वचेवर केस तसेच घाम आणि तेलग्रंथीही असतात. आपल्याला ओळखीचे बहुतेक सस्तन प्राणी जिवंत लहान मुले तयार करतात. तथापि त्यापैकी काही जसे प्लॉटिफिक्स आणि इचिडॉन अंडी घालतात आणि कंगारू सारखे काही अत्यंत कमी विकसित लहान मुलांना जन्म देतात. ते हवेत श्वास घेतात. एकदा पूर्णपणे तयार झालेल्या तरुणांना जन्म द्या. जमिनीवरील सस्तन प्राणी. बाहेरचे कान आणि 4 अंग, हात पाय दिसतात. मार्सुपियल्स. काळजी घ्या आणि त्यांच्या पोत्यात आपल्याला लहान मुलांना खाऊ घाला. उदाहरण कांगरू. प्राइमटस. सुविकसित हात, बोटे असलेली पाय, बोटे अंतर ठरवू शकतात आणि अतिशय बुद्धिमान सामाजिक प्राणी आहेत, जे कुटुंब आणि मित्रांशी नाते तयार करतात. उदाहरण माकड आणि माणूस. उंदीर. कुजणारे प्राणी, मोठे दात, कुजण्यासाठी आणि कडक पदार्थांवर क्रक तयार करण्यासाठी छेनीसारखे वापरतात. उदाहरण उंदीर आणि ससा. सागरी सस्तन प्राणी. जे प्राणी वाढतात आणि पाण्यात राहतात, त्यांना फक्त केसांचे विरळ आवरण असते. उदाहरण व्हेल. उडणारे सस्तनी प्राणी. इकोलोकेशन, निशाचर वापर, झाडांमध्ये किंवा लेण्यांमध्ये मुळांमध्ये मुळांखाली राहतात. उदाहरण बॅट.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: गर्भाशयात ब्लास्टोपेरमधून गुदद्वार विकसित होते. प्रोस्टोममध्ये ब्लास्ट पोरांमधून तोंड विकसित होते. त्यांचे कोएलोम आर्केटॉनच्या अनुदैर्ध्य पाऊचपासून विकसित केले जाते. मीन राशीचे हृदय 2 चेंबरचे उभयचर 3 चेंबरचे हृदय असते, तर सरपटणारं प्राणी एव्हस आणि सस्तन प्राण्यांचं हृदय 4 चेंबरयुक्त असते. व्हेल माशांसारखा दिसत असला तरी काही वैशिष्ट्यांच्या आधारे त्याला सस्तन प्राणी मानले जाते. मगरी पाण्यात वर जमिनीवर राहत असली तरी त्यांचे 4 कक्षांच्या हृदयामुळे ती सरपटणारे प्राणी मानली जातात.